मी यश स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती YK राईड्स. तर यस, आज आहे 3 एप्रिल आणि आता वाजत आहेत सकाळचे 6:15 होत आहेत. आज आपण चाललो आहे एक शॉर्ट ट्रिपसाठी, एक शॉर्ट बाईक राईड. तर आता ऑलमोस्ट आपल्याला लडाखला जाऊन 1 इयर झाला आहे. त्याच्यानंतर आज आपण राईड करतोय. तर आजचं डेस्टिनेशन आहे सूर्यमहाल. तर जास्त लांब ॲक्च्युली जायचं नव्हतं, तर डिसाईड केलं की सूर्यमहाल आपल्या इकडे जवळ आहे. घाट रोड पण आहे, मस्त रोड्स पण खूप मस्त आहेत जायला. तर येस, आता सध्या लेट झालेला आहे, तर मी फटाफट निघतो. भेटतो तुम्हाला गोप्रो मोडवर. सो यस गाईज, फायनली बाईक रेडी झाली. बाईक चालू नव्हती होत, बॅटरीचा इश्यू झाला. बॅटरी खूप लो होती, तर ती चालू केली. तर बस आता घरून निघतो आहे. तर हां, बाय द वे, ही फ्रेम नवीन असेल. खूप बिझी होतो 1 इयरपासून, ते याच्यामुळेच. चला, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तर आता बॅटरी पर्सेंट आहे आपलं 4.1. ट्रिप करतो 0. ट्रिप 1 0. चलो चल, लेट्स गो. एवढ्या दिवसानंतर टाईम होतो आहे. अरे यार, बाईकचा टाईम पण बदलला. सेट करू. ऑलमोस्ट 6:45 होत आहेत. खूप दिवसानंतर मजा येते. तर चला, आता मला ॲक्च्युली हायवेवरती भेटतो आहे हर्षिल भाईंदरला राहतो, आणि त्याने ॲक्च्युली माझ्या लडाखच्या ब्लॉग्सवरती कमेंट केलेला, आणि त्यामध्ये तसंच आमचा असा प्लॅन झाला. खूप टाईमपासून असं होतं की कुठेतरी राईडला जायचं. तर आज तो मुहूर्त फायनली आला. तर आता पोचलो आहे नालासोपारा ईस्ट वेस्टच्या ब्रिजवरती, आणि समोर बघू शकता मस्त डोंगराच्या मागून सूर्योदय होतो आहे. गेला बिल्डिंग चाले खाली उतरलो ना. आज किती दिवसानंतर असं बाईकवरती सूर्योदय बघतोय. खूप मिस केलं हे सगळं. काय म्हणतो, कधी आला? 5 मिनटं झाले. 5 मिनटं झाले. ठीक आहे, 1 सेकंड फक्त मी कनेक्ट करतोय. तुझं कुठचं आहे? इंटरकॉम कुठचं आहे? VJS. कनेक्ट होईल का माझ्याशी? ब्लू आर्मरशी होता बघ. बस आता नालासोपारा फाट्यावरती उभे आहेत. तर हर्षिल इथे आहे, भेटला आहे. ह्याची आहे SD, जी आता अशी त्याला 1 वर्ष समथिंग झालं आहे. तर बघूया आता इकडनं जवार आपल्याला जे सूर्यमहाल जे आहे ते अजून समथिंग अबाउट 100 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. तर तू कधी गेला आहे इथे? सूर्यमहालला नाही ना? जवाहर साईडला कधीच नाही गेला. ठीक आहे, चल मग. चला, तर आता आम्ही बघतो. इंटरकॉम ॲक्च्युली कनेक्ट प्रयत्न करत होतो, बट नाही होत आहे ते. तर एकदा पुढे कुठे थांबू नाश्ता वगैरेला, तेव्हा बघू. एकदा नाश्त्याला थांबू ना, तेव्हा यूट्यूबवरती एकदा बघून घेऊ. युनिव्हर्सल पेअरिंग तर आहे, पण ते कसं आहे ते बघायला लागेल. सो येस, आता हां, बाय द वे, मी गोप्रोचा माझा माईक चेंज केला आहे. तर जे लडाख राईडमध्ये माझं हेल्मेट जेव्हा पडलेला, त्याच्यानंतर त्या माईकची पिन बँड झालेली. तर आता मी सोनीचा डायरेक्ट विदाऊट कनेक्टर माईक लागतो, तो वाला घेतलेला आहे. तर आय होप ह्याची साऊंड क्वालिटी चांगली असेल, बिकॉज खर्च केलेला आहे भाई. खर्च खूप झालेला आहे.
तर आता त्याच्यानंतर म्हणजे हा मी माईक तर खूप आधी लावला बट कधी टेस्ट केलाच नव्हता, असाच पडून होता तो. तर आज ह्याचा पण टेस्टिंग होईल. आता आपण हायवेला लागलो. आता पहिलं तर विरार नंतर विरार टोल नंतर पुढून आपल्याला बस एक राईड घ्यायचा आहे मनोहरवरनं. तर हां, सूर्यमालला जायला 2 रोड येतात. एक तुम्ही जव्हार मार्गे पण जाऊ शकता आणि एक मधून एक कट येतो. आणि हां, अजून एक आहे वज्रेश्वरीचा पण रोड जातो. बट आता लेट्स सी, आपण हॉलोलीपर्यंत जाऊ, त्याच्यानंतर बघू कसं. Can't kill what I've become. I scream until I'm numb. Now with the summer skies, you're gone. There's nothing I can do or say to get to you. Now I don't know where I belong. I'm screaming at the ceiling. Every word's a twisted feeling. Feelings I can't let go. Oh, the thunder keeps calling. The raindrops won't stop falling. Falling down in a hole. That love lies in my head. 'Cause I fell for all you said. आपण पोचलो आहोत हा मांजरी लेकचा जो टर्न आहे तिथे. आता बस याच्या पुढचा आय गेस एक राईड येतो, तो आपल्याला घ्यायचा आहे. इफ आय एम नॉट रॉंग, गोवर्धन इको विलेज आहे ना, तोच रोड तिकडे जातो. सकाळ सकाळ मस्त बघा, पोरं पाण्यात पोहतायत का मासेमारी करतात ते नाही माहिती. पाणी बरंच कमी आहे यार. तिथे कॉन्क्रीटची फॅक्टरी आहे. हर्षिल माझ्या समोरच आहे. बस मनोहरला पोचलो आपण. सो ॲज युजल गोप्रो हँग होता तर त्यासाठी थांबलेलो. आता बस इकडनंच मनोहरचा हा टर्न घेतला. तो इकडनं लगभग 1.5 तासावरती आहे. आता हा जो आपला वाड्याचा रोड जातो तोच आहे. समोर वाड्यावरनं स्ट्रेट सूर्यमाल. आणि आता थोडासा रोड असा थोडा सिनिक मस्तपैकी चालू आहे. ते यस करूया एन्जॉय रोडला. मनोहरवरनं आतमध्ये शिरल्यापासून हा रोड खूप खराब झालेला होता. असे तर दोन्ही होते, पण आता एक रोडचं काम झालं आहे बघा, पूर्ण कॉन्क्रीट केलेलं आहे. तर एक रोडचं पूर्ण काम केलं आहे. म्हणजे आता तरी बरेच 3-4 किलोमीटर झाले आतमध्ये शिरलं हायवेपासून. तोपासून हा असा सिंगलच रोड आहे. हे बघा, इथे येऊन काम संपलं. आणि आता टाईम होतो आहे 8 वाजल्यात. अजून इकडनं 1 तास 20 मिनटं म्हणजे 9:20पर्यंत वगैरे पोचू आपण सूर्यमहाल सनसेट पॉईंट. हे भारी आहे. मशीन डायरेक्ट येते, सिमेंटला एकदम कॉन्क्रीटला एकदम प्रॉपर टाकते. सही आहे. अख्खं ओलं आहे, अजूनही काम चालू आहे. पटापट काम करताय ते लोक. असं तर हे बघा, ही मशीन आहे. काय ठीक ब्लॉक बनवते तो प्रॉपर. नाईस. आता इकडे धुरळा होणार आहे, धुरळा. हा हा हा. ऐक चैन आधीच लूज झालेली आहे. याच्यात जाऊन अजून वाट लागणार आहे. चला गिअर टाका, पळा.
आता कुठे जाऊन असा चांगला रोड आलाय, पाठी पूर्ण रोडची बँड वाजलेली आहे, बँड. 2-3 वेळा तर गाडी आपटली ना अशी, म्हणजे रोडचा अंदाजच नाही. ते सॅडलिंग करता करता डायरेक्ट खड्डा फाट करणं. तर आता कुठे जाऊन मस्तपैकी चांगला रोड आलाय. आय होप आता वाड्याचा टर्न येईल तोपर्यंत तर चांगलाच आहे. तर पोचलो आपण वाड्याच्या टर्नला. हा मेन 3 रस्ता. ऐक चला आता इथे समोर आपल्या इथं वाड्याला जे फेमस फटाके आहेत, जी लोक येतात मुंबईवरनं वगैरे घ्यायला, ते आता इथे पुढे फटाक्यांची दुकानं भेटतील. दाखवतो मी तुम्हाला आता, बस येतील. तर जे मी बोलत होतो हे बघा, हे प्रीतम्स आहे. फटाक्यांच्या पूर्ण फॅक्टऱ्या लाईनी द्या आता इकडनं स्टँडर्ड. दिवाळीला एवढी गर्दी असते इथे, रात्रभर हे चालू असतात. तरी यावर्षी मी जेव्हा आलेलो तेव्हा नव्हतं, म्हणजे पोलिसांनी परमिशन नव्हती दिली रात्रभरसाठी. हे आहे नंदकुमार ट्रेडर्स. सगळे लाईनीत हे सगळे छोटे छोटे जे पण दिसत आहेत ना, हे गोडाऊनच आहे. पूर्ण आतमध्ये फटाके बनतात. Wanna pretend that we know it all. Wanna pretend that we know that's all the farthest on the trip. Farthest, we know that we know. Wanna pretend that we know that's all the farthest. तर आता तुम्ही जे सिनेमॅटिक्स बघितले बघा, काय मस्त रोड चालू झाला आहे. खूप मस्त आहे. छोटासा रोड आहे पण एकदम प्रॉपर. जास्त ट्रॅफिक नाही, काय नाही. ऑन गोईंग इन गोईंग 1-2 बाईक्स येत आहेत. कार तर एक पण नाही दिसली आपल्याला. बघा पहिली कार आली. तर आता पुढपर्यंत रोड असाच आहे. खूप मस्त आहे. एवढं जे रोड खराब होता त्याचं आता जरा झालं, काहीतरी चांगलं झालं. तर आता पण पूर्ण ओसाड पडला आहे. हे पावसात बघायला खूप मस्त वाटतं. पावसात एकदम पूर्ण हे हिरवंगार होऊन जातं. आता अजून उन्हाळा नाही आला आहे तरी पण बघा ना, पूर्ण रखरखाट आहे, रखरखाट. फक्त झाडाचे फांद्या राहिलेत बस. एक पान नाही दिसत आहे झाडावरती. दुपारी इथे खूप ऊन होत असं, खूप जास्त. छोटी छोटी गावं येत आहेत मध्ये रोडवरती, एकदम छोटी गावं. परत हळू एवढूसच गाव होतात. 4-5 घरं होती हार्डली, बस. काय आहे यार, खतरनाक. तर हे बघा, आता हा गेट गेला आणि आता हा फॉरेस्ट रिझर्व एरिया चालू झालेला आहे आणि आता घाट चालू झाला. आता आपण बघा असेंड करतोय. तर आता जस्ट इकडनं 8-10 किलोमीटर पर्यंत असेल, म्हणजे हार्डली 15 ते 20 मिनिट्सचा रोड आहे. तर मध्ये असाच पाठी बघू शकता, एक असा स्पॉट दिसला. हा इकडनं मेन रोड जातोय. बाईक्स आमच्या इथे असंच पार्क केलेला. मी तेच म्हटलं की फोटो वगैरे काढून घेऊ, कारण नंतर एकदा ऊन आलं ना की मग थांबायला पण नाही होणार आहे. तर आता लगभग टाइम होतोय 9 वाजलेत. तर तेच आहे, बरोबर 9:30 पर्यंत ETA दाखवत होता. तर तेच आता एक हार्डली 15-20 मिनिट्स पर्यंत पोहोचू. तर इथे काही सिनेमॅटिक्स घेतो बाईक्सचे वगैरे, तर चेकआउट करा. Learning how to stand when the ground gives out. Getting used to quiet when the noise dies down. I can see the damage when I look around, but I'm still here breathing, so I'm here for now. If I
time to the wrong mistakes. Tried to run fear, but it always stayed. वैतरणा धरण, नाशिक, इगतपुरी. नाशिक 69, इगतपुरी पण जे 30 काहीतरी होता. नाईस. चला, हा आला आपला सूर्यमहालचा एंटर पॉइंट. तर आता तुम्ही जे बघितलं ना, आपण मेन रोडवरनं एक लेफ्ट घेतला, त्याच्यानंतर परत एक लेफ्ट येतो आणि हा सरळ घेऊन जातो तुम्हाला सूर्यमहालच्या सनसेट पॉईंटला. तिथे बोर्ड आहे मोठा लिहिलेला आहे स्वागत म्हणून असं. तर हा आधी ऑफ रोड होता, आता यांनी मस्तपैकी म्हणजे नॉर्मल डांबर तर नाही टाकला आहे, खडी आहेत फक्त, पण हा रोड चांगला केला आहे. तर चला पोचूया पुढे आपण. तर आता आम्ही जस्ट पोचलो. जसं मी तुम्हाला दाखवलं, पूर्ण रोड बीडचं मस्त काम केलं आहे. सूर्यमहाल एंट्री पॉईंटला पाचच्या साईडला बाईक पार्क आहेत आणि हे इथे असं एक व्ह्यू पॉईंट आहे. तर इकडनं व्ह्यू चेक करा, खूप मस्त असं 180 डिग्री पूर्ण हा व्ह्यू येतो आणि हे सगळं यांनी खाली बनवलेलं आहे. तर असं इथे उभे आहेत. इथे अजिबात असं गरमी असून म्हणजे गरम फील नाही होत आहे, थंड वाटत आहे आणि क्लायमेट एकदम प्लेझंट आहे. तर तेच मी आणि हर्षद इथे असे उभे आहेत. तर अजूनपर्यंत राईड खूप मस्त झाली. रोड पुढचा जो होता हायवेवरनं आत शिरलो तो एक खराब होता, पण आता जाताना तेच प्लॅन आहे की जव्हारच्या रूटने जाऊ, कारण तो रोड माहिती आहे खूप चांगला आहे. आणि इथे पुढे आल्यानंतर वाड्यानंतर खूप चांगला रोड झाला, पण तरी पण जाताना अवॉइड करू हा रोडला. तर बस इथे आता थोडा वेळ थांबू. अजून नाश्ता नाही केला, तर नाश्त्यासाठी आता जाता जाता बघूया कुठेतरी. आता भूक लागली, आवाज येत आहे गुडगुड गुडगुड गुड. भूक लागली आहे. तर जव्हारला आपल्याला मिळून जाईल. इकडनं आता ते 2 रस्ते आले, तोच एक वे जव्हारला जातो, राईटवाला ना, राईटवाला. तर बघूया. आणि इकडनं वैतरणाला तर जाऊन काय अर्थ नाही मला वाटतं, असं गरम होणार. तर बघूया, भेटतो आता तुम्हाला पुढे. इकडचं असंच थोडेफार सिनेमॅटिक्स घेतले, ते चेक करा. तर यस, बस हे होतं इकडचं ते जो सनसेट पॉईंट होता तो. आता बस इकडनं आता निघतो आहे आम्ही. तर आता तोच प्लॅन आहे, घरी जायचं डायरेक्ट. आता जव्हारचा रोड ॲक्च्युली बघत होतो, बट द थिंग इज 2 तास इकडनं दाखवतो आहे जर जव्हारच्या रूटने गेलो तर. तो उगाचच ते वेस्ट ऑफ टाईम आहे. सो तेच डिसाईड केलं की आता इकडनं निघूया. हे आम्हाला इकडनं त्यांनी लेफ्टने एंट्री दिलेली, हा मेन एंट्री बंद आहे आता. तर चला, तर जाताना तर काय सेमच रोड आहे, असं काय दाखवण्यासारखं नाही आहे. कारण वेगळा रूट आम्ही बघत होतो, पण नाही, ते खूप हॅक्टिक होऊन जाणार. ए पिल्लूज हे बघा, हे मी बोलत होतो, इथे पूर्ण हे डांबरीकरण केलं आहे. आधी जेव्हा मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा पूर्ण हा ऑफ रोड असं खडकीचा रस्ता होता. हे जे हे दिसतं आहे ना, हेच इथे होतं. आता हे त्यांनी सगळं वरती करून इथं मस्तपैकी डांबरचा रोड बांधला. नाईस. तर बस एक इथेच वाडा जस्ट क्रॉस केला, वाडा सिटी. त्यानंतर संस्कृती एक हॉटेल होतं. बाईक्स इथे सावलीत पार्क केल्या, बस नाश्ता केला नॉर्मल. अरे ह्याच्याकडे मिसळपाव वगैरे काहीच नव्हतं महाराष्ट्रात, तर बर्गर खाल्ला आणि मग 1 प्लेट भजी मागवलेले, बस दॅट्स इट. तर आता इकडनं निघतो आहे. ऊन खूप जास्त आहे, लिटरली असं डोकं भिनभिनायला लागलेलं आणि नाश्ता नव्हता नाही केला, त्यामुळे आता तरी आहे नॉर्मल. बघूया आता. अजून इकडनं आता 2 तास आहे, 12 वाजल्यात. 2चा ETA दाखवता आहे.
कदाचित लवकरच कवर करायचा ट्राय करू. त्या पॅच इकडनं खराब चालू होईल. एक 4 ते 5 किलोमीटर हा खराब पॅच आहे हायवे येईपर्यंत. एकदा हायवे आला ना मग टेन्शन नाही, मग फटाफट निघू आम्ही. आता हाच पॅच आहे तो जरा डोकं खराब करणार आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, काम चालू आहे ना, तर त्यामुळे आणि ट्रक्स खूप इकडनं जात आहेत. वज्रेश्वरीचा पण रोड बंद आहे, तर मोस्ट ऑफ द मी सकाळी पण बघत होतो ट्रक्स इकडनं जात होते. वज्रेश्वरी रोडवरती काम चालू आहे, तर त्याच्यामुळे इथे कंजेशन झालं आहे. तर लेट्स सी, बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. करतो मी अपडेट तुम्हाला पुढे. येस गाईस, तर आता आपण वरती बघू शकता हायवे आहे. हायवेला पोचलो आहो फायनली. बापा खूप गरम होतं आहे, खूप ऊन आहे. लिटरली असे चटके मारतात. चच्चाला काय झालेलं. हां, तर लिटरली खूप असे उन्हाचे असे चटके मारतायत ना. हां, हर्षल माझ्या मागेच आहे. कुठे गेला? कुठे गेला? टिश. खूप रोड ते काम चालू आहे ना, त्याच्यामुळे ना पूर्ण बँड वाजली आहे या रोडची. त्याचा एक त्रास आहे बस, बाकी काय नाही. डोक्यावरती आता ऊन आहे बरोबर एकदम. चला, आला हर्षल पण. कंटिन्यू करूया आता. इकडे आता काहीच टेन्शन नाही, ट्रॅफिक वगैरे पण नाही आहे. मी चेक केलं. नंतर आपल्या एकदा नालासोपारा फाट्यावरनं ना आतमध्ये जायला बँड वाजणार आहे ती. हां, तिथे असं गरम असं उकडून येणार आहे. जेवढं इथे त्रास नाही झाला आहे एवढा ना, तोपर्यंत तो तिथे त्रास होणार आहे. चला आता नो कंप्लेंट्स, कंटिन्यू करू. सो यस मंडळी, पोचलो आपण आता विरार फाट्याला. चलो, मी इकडनं चाललो आता. हां राईट, आला नालासोपारा फाटा आला. तू सरळ जा. चल, बाय बाय, भेटूया. तू ग्लव्स नव्हते घातलेस? ठीक आहे, चल बाय. मेसेज कर पोचला की. चल बाय. हर्षलला केला आता बाय बाय. मी चाललो नालासोपारा फाटावरनं घरी. अरे एक सेकंड, हा नालासोपारा फाटा नाही आहे. 1 मिनटं. अरे यार, नालासोपारा फाटाच होता. अरे बाबा, गोप्र आलो मी आतमध्ये. नालासोपाराच्या ईस्टला यायचं आहे. आपलं ईस्ट वेस्टच्या ब्रिजकडे चाललो आहे आता. इथे हा छोटा मोठासा ट्रॅफिक, त्याला टॅकल करत जायला लागणार आहे आपल्याला. तरी खाली आहे, पण खालीच असू दे, नाही तर माझीच नजर लागेल पुढे जाऊन. तर यस, आता डायरेक्ट पोचतो घरी. तर यस मंडळी, फायनली आपण पोचलो आपल्या घरी. तर टोटल किलोमीटर्स झाले 218 किलोमीटर्स आणि वाजतायत 1:45 झाले. ओके, बरोबर, थोडं लवकरच आलो आपण. खूप चांगली राईड होती. मेन मोठं हाच होता, आज फिरायचं काय नव्हतं. जनरली एवढा टाईम जे आपण घरी बसलो होतो तर जरा यूज टू परत व्हायचं होतं रायडिंगशी. खूप दिवस बाईक हातात नव्हती, तर बाईक पण टेस्ट करायची होती.
सर्व्हिसिंग रिसेंटलीच केलेली, तर त्याचं पण करायचं होतं. सो यस, दॅट्स ऑल फॉर टुडे. हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी यश रजा घेतो तुम्हा सर्वांची. भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.